तर कसं काय यवतमाळकर, माझं नाव सर्व आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे यवतमाळचं संपूर्ण दर्शन सोहळा। या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळमधले सगळे मंडळ कव्हर केलेले आहे, ज्यामध्ये आपल्या मागे तुम्हाला दिसत असेल आमची शाळा म्हणजे वडगावला शाळा भरली आहे आणि आई दुर्गा देवी गणपती बाप्पाला शाळेत नेऊन देताना आहे आणि अशाच प्रकारचे सर्व डेकोरेशन्स सोबतच आई दुर्गेच्या मूर्ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा। सोबतच या व्हिडिओला लाईक नसेल केले तर या व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर मित्र, व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या यवतमाळच्या मानाची देवी श्री हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ आठवडी बाजार। मित्र, तुम्हाला माहिती आहे का, आठवडी बाजारात तर जशी यात्राच भरलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं मीना बाजारापेक्षा मोठी यात्रा भरलेली आहे। तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झुले वगैरे आलेले आहे, ज्यामध्ये आकाश पाळण्यासारखा मोठा झुला सुद्धा आहे। परंतु इथे सगळ्यात जास्त मोठी गर्दी असते ती म्हणजे आपल्या यवतमाळच्या आईला पाहायची। खूप सारे लोक यवतमाळच्या आईला स्टेटसमध्ये जे आहे ना यवतमाळची राणी म्हणतात। तर मित्र, ते चुकीची गोष्ट आहे, कृपया करून ते म्हणू नका। यवतमाळची राणी नाही आहे, ही यवतमाळची महाराणी आहे, नाहीतर यवतमाळची आई असं म्हणा। त्यानंतर मित्र, तुम्ही बघू शकता यवतमाळच्या आईचं जे मंदिर आहे किती सुंदर असं सजवलेलं आहे आणि इथे जर तुमचं होत असेल तर लवकरात लवकर जाऊन दर्शन घेऊन घ्या, कारण आजच्या नंतर 3-4 दिवसानंतर इथे माहिती का पाय ठेवायलाही तुम्हाला जागा राहणार नाही। यवतमाळची आई आपली इथे विराजमान झालेली आहे आणि या देवीची जी आहे ना एक वेगळीच कृपा अशी आपल्या यवतमाळावर आहे। आणि इथे जर तुम्ही नवरात्रात गेले आणि तुम्ही आईला जर काही मागितलं ना तर 100% पुढच्या नवरात्रीच्या आधी ती गोष्टी तुमचीवाली घडून जाईल। ही माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगत आहे। म्हणून आठवडी बाजारातल्या देवीला म्हणजे हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळाच्या देवीला जाऊन एकदा तरी भेट द्या। बाकी तुम्ही कोणत्या मंडळाच्या देवी बघितल्या नाही तरी चालते, पण या यवतमाळच्या मानाच्या देवीला एकदा तरी जाऊन पहा। तर मित्रो, आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा अशाच प्रकारच्या यवतमाळ नवरात्रीच्या व्हिडिओसाठी। त्यानंतर मित्रो, आलो आपण यवतमाळमधील सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक सुभाष क्रीडा मंडळाकडे। तुम्ही इथे बघू शकता एंट्रन्सवरच खूप मोठा असं सिंह वगैरे ठेवण्यात आलेला आहे आणि गुफा जे राहते ना गेट, मोठ्या मोठ्या गोट्यांचं गेट यासारखं डेकोरेशन आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला असे नाग वगैरे बनवलेलं आहे आणि हत्तीचे जे चेहरे आहे तिथे वरती तुम्हाला दिसून जाईल। आतमध्ये गेल्यानंतर इथे जे स्पेस आहे म्हणजे जी जागा आहे खाली जागा, त्याला पूर्ण काळ्या कपड्याने असं झाकून आहे जसं दरवर्षी असते। आणि त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल इथे बनवण्यात आलेलं आहे यावर्षीची थीम, आणि ती आहे बकासूर नावाचा एक राक्षस होता ज्याचा वध भगवान श्रीकृष्णांनी केला होता। तुम्हाला हे दिसत असेल बकासुराचा वध काही या प्रकारची थीम आहे आणि तुम्हाला इथे सगळे जे आहे डेकोरेशन जे दिसत असेल हे जे आहे ना गवताचं दिसत असेल। आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे छोटे छोटे मूर्ती आहे ते सगळे भगवान श्रीकृष्ण यांचे लहानपणीचे मित्र आहे, ज्यांच्यासोबत ते गाय वगैरे चारायला जायचे। तेव्हा एक बकासूर नावाचा राक्षस जो होता कंसाने पाठवला होता भगवान श्रीकृष्णाला खायला। तर भगवान श्रीकृष्णाने त्याच्या चोच फाडून त्या राक्षसाचा वध केला होता। तर तुम्हाला इथे जे दिसत आहे हे सेम टू सेम तीच थीम आहे वरत सगळ्यात, आणि या डेकोरेशनच्या सगळ्यात वरत भगवान शिव यांची जी आहे मूर्ती बनवण्यात आली आहे आणि काही या प्रकारेच असा बकासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला होता। तर मित्रो, एंट्रन्स गेट दरवर्षीसारखंच यावर्षीसुद्धा गुफेसारखं आहे जे तुम्हाला या साईडला मिळून जाईल आणि आतमध्ये जाताना तुम्हाला हे दिसत असेल पूर्ण काही या प्रकारचं इथं आहे। आणि हे जे व्हिडिओज आहे हे रात्रीचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण डेकोरेशन लाईटिंगमध्ये कसं राहणार आहे ते सुद्धा मिळून जाईल। तर हे बघा मित्रो, आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी मोठ्यासं गवताच्या घरात आल्यासारखं वाटणार आणि त्यानंतर इथे माहिती आहे की कसं गावसारखं बसवल्यासारखं आहे डेकोरेशनमध्ये, जिथे आई दुर्गा देवी गणपती बाप्पाला शाळेत घेऊन जात आहे। आता तुम्ही बघू शकता इथे आहे ना असं वावर, छोटे छोटे वावर वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे एक घर आहे जिथे एक बाई आपलंवालं डोक्यावर टोपलं वगैरे घेऊन जात आहे। त्यानंतर वाघ आहे तिकडे, इकडे आई जगदंबा उभी आहे आणि इकडे बघू शकता आमची शाळा वडगाव, तालुका जिल्हा यवतमाळ। इथले मित्र वडगावमध्ये शाळा भरलेली आहे आणि आपली यवतमाळचे जे गणपती बाप्पाला, ज्या वडगावची जी दुर्गादेवी आहे सुभाष क्रीडा मंडळाची, ते गणपती बाप्पाला शाळेत नेऊन द्यायला चालली आहे। तर मित्र, हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। त्यानंतर मित्र, आपण आलेलो आहे दर्डा नाक्यामध्ये आणि तुम्हाला इथे दिसत असेल यावर्षीचं प्रेम मंदिर। खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि हे यवतमाळमधील सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक सुद्धा आहे। तसं पाहिलं तर यवतमाळमधलं कोणतंच मंडळ छोटं किंवा मोठं नाही आहे, परंतु कसं आहे यवतमाळ नवरात्रीचं आकर्षण म्हणजे डेकोरेशन असते। आणि त्यामध्ये राणा प्रताप गेटमधील दुर्गादेवी उत्सव जे आहे मंडळ आहे त्यांचं डेकोरेशन प्रत्येक वर्षीच चांगलं असतं आणि मोठं असतं। तर मित्र, या मंदिरावर प्रेम मंदिरावर जितके खिडक्यासारखं आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता यांचे फोटो लावण्यात आलेले आहे आणि त्यानंतर
आतमध्ये शिरण्यासाठी काही या प्रकारचं गेट आहे। हे आपण यवतमाळ डेकोरेशनचा व्हिडिओ बनवला होता, त्यात सुद्धा पाहिलं होतं। मित्र आतमध्ये गेल्यानंतर आहे ना इथं थोडीशी गडबड झाली, ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे। परंतु तुम्ही हे डेकोरेशन बघू शकता किती सुंदर आणि पांढरं आहे। जी गडबड मी तुम्हाला म्हणत होतो ती हीच आहे, ब्लॅक आणि व्हाईट पट्ट्याचे ते स्क्रीनवर मारत आहे। मित्र हे लाईट्सचे इथं जे इफेक्ट बनवलेले आहे त्यामुळे होत आहे, परंतु त्याचं टेन्शन नका घेऊ। जसं मी दुर्गादेवीजवळ गेलो, हे जे पट्ट्या येत होत्या व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्या मात्र गायब झाल्या आणि तुम्हाला ही दुर्गादेवी दिसत असेल। हे यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तिकार रामू चव्हाण यांनी बनवलेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता। आई दुर्गादेवीची ही मूर्ती जे आहे भगवान श्रीकृष्ण यांच्यासारखी बासुरी वाजवत आहे। आणि तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। मूर्तिकारांचं नाव जर मी चुकीचं घेतलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही करेक्ट करू शकता। आणि आतमधलं जे डेकोरेशन आहे ते पूर्ण काही या प्रकारचं आहे। मी पूर्ण डेकोरेशन शूट नाही करू शकलो, त्याचं कारण हेच। तर त्यानंतर मित्र आपण आलेलो आहोत एकविरा दुर्गा उत्सव मंडळामध्ये आणि इथलं सुद्धा डेकोरेशन मित्र खूप सुंदर आहे। तुम्हाला दिसत असेल मा एकविरा दुर्गा उत्सव मंडळ हे यवतमाळमधील मोठ्या मंडळांपैकी एक आहेच। पण इथं माहिती आहे का मित्र, वेगळे वेगळे शिबिर सुद्धा राबविले जाते, ज्यामध्ये चेकअप वगैरे, हेल्थ चेकअप वगैरे आहे आणि वेगवेगळ्या जे आहे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इथे केल्या जाते। समाज कार्य असं म्हटलं तरी चालते त्याला। आणि तुम्ही हे जे डेकोरेशन आहे हे तुम्ही पाहू शकता मित्र। खूप साऱ्या मंडळाचे डेकोरेशन अजूनही कंप्लीट झालेलं नाही आहे, कारण मी जस्ट दुसऱ्या दिवशीच्या रात्रीचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेलो होतो। रात्रीचा व्हिडिओ याच्यासाठी रेकॉर्ड करायला गेलो कारण हे मित्र लाईटिंग वगैरे तुम्हाला क्लिअर पाहायला दिसते म्हणून। मित्र इकडच्या साईडने एंट्रन्स गेट आहे आणि इकडच्या साईडला तुम्हाला बाहेर निघावं लागतं आणि मधात शंकरजी विराजमान आहे। तर मित्र आता आपल्याला या गेटच्या आतमधून आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल का तुम्ही कोणत्या एखाद्या राजवाड्यात आले की काय, की एखाद्या महालात आले ज्यामध्ये आई दुर्गेचा दरबार भरलेला आहे। इथे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला माझं नशीब खूप चांगलं म्हणावं आणि तुमचं सुद्धा, कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये आई दुर्गेची आरती पाहायला मिळत आहे। तर मी आता इथे शांत होतो आणि तुम्ही ऐका आई दुर्गेची आरती आणि घ्या देवीच्या या सुंदर चेहऱ्याचा आनंद। मित्र हे एकता चौकामध्ये जे आहे ना एकता दुर्गा उत्सव मंडळ आहे आणि हे तुम्हाला आर्नी रोडवर पाहायला मिळून जाईल। इथली सुद्धा देवी जी आहे लोटस आर्ट्सची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे डेकोरेशन दिसत असेल। एक खूप मोठंसं झाड दाखवलेलं आहे आणि त्या झाडाखाली आई दुर्गा भवानी अशी बसलेली आहे। हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मित्र तुम्ही कमेंटमध्ये सांगा। सोबतच लोटस आर्ट्सचा मी व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण त्यांनी यावर्षी खूप सुंदरशा मूर्त्या बनवलेल्या आहे। त्यानंतर मित्र हो आता आपण जाणार आहोत दुसऱ्या दुर्गा उत्सव मंडळाकडे आणि मित्र आता आपण आलेलो आहे दाते कॉलेज चौक दाते कॉलेज रोडवर जे नवीन एक दुर्गा उत्सव मंडळ आहे। या मंडळाचं मला नाव नाही माहीत, तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मला सांगू शकता। तर मित्र हो इथलं सुद्धा डेकोरेशनचं काम कंप्लीट नाही झालेलं आहे। इथे बघू शकता आई दुर्गादेवी जी आहे एका मोठ्या गोट्यावर बसून आहे आणि बाजूला सिंह आहे। परंतु मित्र इथे खाली अनेक छोटासा मस्तचा टाका आहे ज्यामध्ये पाणी राहणार आहे। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करायला गेलो होतो तेव्हा इथलं डेकोरेशन जे झालं नव्हतं, म्हणून मी आता सगळे डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर ज्या डेकोरेशनचा एक नवीन व्हिडिओ त्यानंतर आता आपण आलेलो यवतमाळमधील सगळ्यात मोठ्या दुर्गा उत्सव मंडळांपैकी एक आणि खूप जास्त लोकप्रिय हे दुर्गा उत्सवाचं मंडळ आहे, ते म्हणजे लोकमान्य चौकात आहे आपल्या ममता सुपर बाजारच्या बाजूला। तुम्हाला इथे दिसत असेल इथलं डेकोरेशनचं काम कंप्लीट झालेलं नाही आहे, परंतु ही दुर्गादेवी जी आहे यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तिकार गजानन भाऊ ठाकरे लोटस आर्ट्सचे त्यांनी बनवलेली आहे। आणि इथे तुम्हाला हा वाघ दिसत असेल आणि हा जो अघोरी आहे हा डफडी वाजवत आहे आणि त्याच्या तालावर जे आहे माता राणी आई दुर्गा भवानी नाचत आहे, नृत्य करत आहे असं म्हटलं तर चालते। नाचत हा शब्द थोडासा चुकीचा आहे, नृत्य करत आहे आणि तुम्ही बघू शकता वाघसुद्धा डान्स करत आहे। तर हा व्हिडिओ ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे शिवाजी नगर दुर्गा उत्सव मंडळ यवतमाळमध्ये। तुम्ही इथे बघू शकता काही या प्रकारे गरुड लेणी बनवण्यात आलेली आहे आणि या प्रकारचे डेकोरेशन यवतमाळमध्ये यावर्षी 2 आहे। ते का बरं म्हणतो ते तुम्हाला या व्हिडिओला पूर्ण पाहिल्यावर समजूनच जाईल। तर हे तुम्हाला जी गरुड लेणी दिसत असेल हे तुम्हाला पाहत असेल किती सुंदर असं डेकोरेशन आहे आणि असं वाटत आहे की पूर्ण गोट्याचं छोट्या छोट्या गोट्यांचं हे एखादी गुफा वगैरे तर नाही। इथं फोटोज वगैरे काढण्यासाठी बाहेरच भगवान श्री महादेव यांची एक शिवलिंग आहे आणि इकडे आतमध्ये जाताना तुम्हाला जे आहे जाण्यासाठी एक रस्ता बनवण्यात आलेला आहे। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर पूर्ण असं काळ्या गोट्यांचं असं महालात आले की काय, किंवा एखाद्या जुन्या काळातल्या जे काळे गोटे असते ना त्याच्या
मंदिरात आली की काय असं तुम्हाला वाटणार आणि समोर जे आहे आई दुर्गा आपली विराजमान आहे। तर चला आता आपण आई दुर्गेची मूर्ती पाहूया। हे बघू शकता किती सुंदर अशी आई दुर्गा देवीची इथे मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि या मूर्तीसाठी तुम्ही कमेंट्समध्ये मला जय माता दी कमेंट्स नक्की लिहा। तर मित्रो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा। तर मित्रो लेणीच्या एकदम समोरच बाहेरच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील फोटो ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे एक मूर्ती ठेवण्यात आली आहे ज्यासमोर तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता। तर जय शिवराय कमेंट करणे मात्र विसरू नका। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे वैद्यनगरामध्ये आणि वैद्यनगरामध्ये मित्र यावर्षी खूप सुंदर अशी देवी विराजमान करण्यात आलेली आहे। जर नगराचं नाव चुकीचं घेतलं असेल तर मला कमेंटमध्ये करेक्ट करा। इथे मित्र 9ही देव्याचे म्हणजे नवरात्रीचे जे 9 रूप असतात, 9 दिवसाचे नवरात्राच्या 9 दिवसाचे 9 रूप असतात, ते 9ही रूप यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला आईची ही सुंदर मूर्ती दिसतच असेल। तर मित्र हे डेकोरेशनसुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगू शकता। त्यानंतर मित्र आर्णी रोडवरून जे बिरसा मुंडा यांचा पुतळा आहे त्यांच्या बाजूला जो रोड जातो तिथे हे छोटंसं मंडळ विराजमान आहे, परंतु येथील आई दुर्गेची मूर्ती खूप सुंदर आहे। तर आता आपण या आई दुर्गेच्या जे आहे मूर्तीचं दर्शन घेणार आहोत। मित्र ही मूर्ती जी आहे सिंहावर बसून आहे आणि आई दुर्गेची हा चेहरा मला खूपच जास्त आवडला मंडळ। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे दर्डा नाक्यावर, जिथे यवतमाळमधील सगळ्यात मोठ्या मंडळांपैकी एक छत्रपती शिवराय दुर्गा उत्सव मंडळ आहे आणि या मंडळाला 8च वर्ष झाले आहे, परंतु हे मंडळ यवतमाळमधल्या सगळ्या मोठ्या मंडळांपैकी एक झालेलं आहे। आणि इथे ज्या यावर्षी तुळजापूरच्या भवानी आईला जर तुम्ही दर्शनाला गेले असाल तर तिथे एक मोठं गेट आहे आणि त्या गेटचा इथे देखावा बनवण्यात आलेला आहे। या देखाव्याच्या बाजूलाच छोटंसं एक एंट्रन्स बनवलेलं आहे ज्यामधून आतमध्ये तुम्हाला एंटर करावं लागेल आणि इथलं सुद्धा डेकोरेशनचं काम थोडंसं बाकी आहे, बाकी तर कंप्लीट झालेलं आहे। आणि आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला जे आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा म्हणजे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते असं कोरीव काम करून डेकोरेशनच्या दोन्ही साईडला लावलेलं आहे। आणि त्यानंतर इथे आई दुर्गा विराजमान झालेली आहे। तर मित्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा यावर्षी तुम्हाला पाठ झालीच पाहिजे। मित्र इथे जे तुम्हाला मूर्तिकार आहे यांचे ते जे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर हे सुद्धा मूर्तिकार आहे आणि यांनीच ही देवी बनवलेली आहे। यांचं नाव आहे मित्र कल्पेश जैन, ज्यांनी यावर्षी दर्डा नाक्यावरची जी देवी आहे ही बनवलेली आहे। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे दर्डा नाक्यावरून जो आर्णी रोडला जातो त्या रोडने आणि इथे सुद्धा एक छोटंसं असं मंडळ आहे। तसं पाहिलं तर या रोडने तुम्हाला 2 मंडळ दिसून जाणार, एक कॉलनीच्या आतमध्ये आहे आणि एक कॉलनीच्या रोडवरच आहे। तर इथे मात्र डमरूवर एक दुर्गामाता डान्स म्हणजे नृत्य करत आहे। आणि त्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर इथे आहे ना काही या प्रकारची एक जुन्या काळातल्या ज्या झोपड्या वगैरे राहत होत्या तशा टाईपचं डेकोरेशन आहे। हे सुद्धा जे आहे आपल्यावाला दर्डा नाक्यावरून आर्णी रोडला जातो त्या रोडवरच आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी नॉस्टॅल्जिक वाटणार आहे, कारण मी जेव्हा आतमध्ये जात होतो ना तेव्हा हा दरवाजा पाहून मला माझ्या गावातल्या घराची आठवण झाली। सेम असाच दरवाजा माझ्या घराला सुद्धा होता, म्हणून मला हे खूप जास्त असं क्लोज झालं। त्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल आई दुर्गा देवी काही या प्रकारे या जुन्या काळातले जे घरं होते तशासारख्या डेकोरेशनमध्ये विराजमान झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आईची सुंदर मूर्ती। मित्र यवतमाळ नवरात्रीचे सगळे फोटोज मी माझ्या व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेले आहे। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे संकट मोचनमध्ये, जिथे तुम्हाला दिसत असेल इथे यावर्षी काही जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याचा देखावा बनवण्यात आलेला आहे आणि इथे सुद्धा आरती चालू होती आणि तुम्हाला दिसत असेल इथे सुद्धा खूप जास्त गर्दी होती, कारण इथे 9ही दिवस ज्या लोकांना जेवण्याचं जे हा कार्यक्रम असते। त्यानंतर तुम्हाला इथे दुर्गादेवी आतमध्ये आहे, मी इथून बाहेरूनच झूम करून दाखवतो आणि एक स्पेशल व्हिडिओ आणेल मी या मंडळाचा ज्याच्यामध्ये तुम्हाला देवीचं पूर्ण दर्शन होणार आहे। तर त्यानंतर तुम्हाला आतमध्ये दुर्गादेवी दिसत असेल, मागं खूप सुंदरशी पेंटिंग बनवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर इथे आई दुर्गा सिंहावर विराजमान झालेली आहे। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे सारस्वत चौकामध्ये। इथे मागच्या वर्षी मोठं व्हाईट कलरचं डेकोरेशन होतं, तुम्हाला आठवत असेल, आणि यावर्षी हे डेकोरेशन केशरी कलरचं आहे। इथे सुद्धा खूप सुंदर आई दुर्गेची मूर्ती विराजमान झालेली आहे। आणि मित्र आणखी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये जय माता दी कमेंट करणं विसरू नका, कारण मला 8 तास हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलेले आहे आणि सगळे फोटोज माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजवर अपलोडेड आहे। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे दत्त चौकामध्ये आणि मित्र हे जे मंडळ आहे ना हे आपल्या यवतमाळमधील सगळ्यात जुनं मंडळांपैकी एक आहे। हे मंडळ 100 वर्षापेक्षा जास्त जुनं मंडळ आहे, ज्याला बप्पी पहलवान असं मंडळ दुर्गा उत्सव मंडळ असं म्हटलं जातं। जर माझं जर चुकेलं असेल काही नाव घेण्यामध्ये तर मला माफ करा आणि तुम्ही कमेंटमध्ये मला करेक्ट करा। इथे सुद्धा आरती वगैरे चालू होती, त्यामुळे मी इथे जे आहे ते धूप वगैरेमुळे आईचा चेहरा जे क्लिअर काढू नाही शकलो। आणि इथे काकासुद्धा होते जे मला व्हिडिओ काढण्यापासून मनाई करत होते, त्यांनी मला असं
बाहेरच म्हणजे बाहेर जा असं म्हणून दिलं त्यांनी. तर म्हणजे मी पण त्यांचं कसं तिथं आदर करून मी सुद्धा तिथून बाहेर निघून गेलो, कारण व्हिडिओ तर देवीचा येतच नव्हता. तर मी इथलासुद्धा व्हिडिओ पार्ट 2मध्ये घेऊन येईल. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे गोधनी रोडवर, आणि गोधनी रोडवर सुद्धा 2 डेकोरेशन्स आहे. ते त्यापैकी मित्र आपण आलेलो आहे पहिलं डेकोरेशन पाहायला. इथे सुद्धा आई दुर्गा देवी विराजमान आहे, आणि इथे मित्र हो 2 सिंह आहे. तुम्हाला हे दिसत असेल बाहेरून असं सोन्याचं जे बनवल्यासारखं जे डेकोरेशन आहे, आणि आतमध्ये आई दुर्गा 2 सिंहावर विराजमान झालेली आहे. आणि ही दुर्गा देवीची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, आणि सोबतच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. त्यानंतर आपण आलेलो आहे शिवस्मृती चौकात, ज्यामध्ये वीर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान दुर्गा उत्सव मंडळ आहे, आणि याच्या आतमध्ये सुद्धा खूप सुंदर आई दुर्गा देवीची मूर्ती विराजमान आहे. मंडळाचं डेकोरेशन जरी साधं असलं तरी तुम्हाला आई दुर्गा देवी दिसत असेल कमळावर बसून आहे. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे नवदुर्गा उत्सव मंडळ इथे, आणि तुम्हाला हे दिसत असेल हे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. हे डेकोरेशन मित्र हो अंबिका मंगल कार्यालयाजवळ आहे, आणि या डेकोरेशनचं काही थीम या प्रकारची आहे. आतमध्ये गेल्यानंतर इथे सुद्धा आई दुर्गेची आरती चालू होती, म्हणून तुम्ही आरतीचा आनंद घ्या, आणि सोबतच आई दुर्गेची जे मूर्ती आहे तेही पाहून घ्या. आई दुर्गेची आरती केल्यानंतर आपण आलेलो आहे आठवडी बाजारामध्ये, जिथे बंगाली दुर्गा उत्सव मंडळ विराजमान आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल चापमनवाडीमध्ये काही या प्रकारचं इथे डेकोरेशन बनवण्यात आलेलं आहे, आणि ते आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ना इथे लाईटिंग्स वगैरे दिसत असेल. मित्र हे डेकोरेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं आहे, आणि हे सुद्धा यवतमाळमधील मोठ्या मंडळांपैकी एक आहे. कारण इथली जी दुर्गा देवी आहे मित्र ती आपल्या यवतमाळात नाही बनत, तर इथली देवी ट्रेनमध्ये कलकत्त्यावरून आणल्या जाते. इथे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा इथे जे आहे काही मुली ज्या आहेत त्या गरबा वगैरे सुद्धा करत होत्या, आणि नवरात्रामध्ये गरब्याचं खूप जास्त महत्त्व आहे. परंतु आपल्या ढोबरीला सुद्धा मात्र कोणी विसरू नका. गरबा जरी आपल्यासाठी एक नवीन गोष्ट असेल, पण ढोबरी मात्र आपल्या पुरातन काळापासून चालू आहे. त्यानंतर मित्र आता आपण आतमध्ये शिरणार आहोत, आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता काही या प्रकारे आई दुर्गेची मूर्ती आहे. पंडाल तर नेहमीसारखाच खूप सुंदर आहे, परंतु इथली जी देवी आहे ते मित्र हो थेट कलकत्त्यावरून येत असते. त्यामुळेच मित्र ही देवी आपल्या यवतमाळमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. तुम्हाला इथे बघू शकता इथे भगवान कार्तिकेय, अशोक सुंदरी ज्या म्हणजे शंकरजीची जी मुलगी आहे माता पार्वती आहे, आदिशक्तीची जी मुलगी आहे अशोक सुंदरी वगैरे, म्हणजे पूर्ण परिवार इथे बनवण्याचा प्रयत्न जे आहे मूर्तिकारांनी केलेला आहे, आणि हे डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे. त्यानंतर मित्र आपण आलेलो हुतात्मा चौकात, जिथे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फोटोज आहे. तिथेच मित्र हे दुर्गा देवीचं उत्सव मंडळ आहे, आणि इथे सुद्धा आई दुर्गा विराजमान झालेली आहे. इथलं डेकोरेशनचं काम झालेलं नाही आहे मित्र, म्हणून जेव्हा मी पार्ट 2 आणेल त्यामध्ये तुम्हाला इथलं डेकोरेशनसुद्धा मिळून जाईल. त्यानंतर मित्र थोडंसं समोर आल्यानंतर पोस्टल ग्राउंड जवळ हे दुर्गा उत्सव मंडळ मिळालं. याच्या आतमध्ये मित्र गेल्यानंतर तुम्हाला हे बघू शकता खूप मस्त असा पंडाल इथे बांधण्यात आलेला आहे, म्हणजे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर इथे सुद्धा आई दुर्गेची आरती चालू होती. मला या मंडळाचं नाव नाही माहिती, जर तुम्हाला माहिती असेल तर कृपया कमेंट करून मला नक्कीच सांगा, आणि हो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्यानंतर मित्र तुम्हाला माहिती आहे ना, जे प्राण्यांचं जिथे दवाखाना आहे तिथेच मित्र हो हे दुर्गा उत्सव मंडळ आहे, आणि इथली देवीसुद्धा खूप सुंदर आहे. या दुर्गा उत्सव मंडळाचं नावसुद्धा मला माहिती नाही आहे, पण इथे जे आहे ना इच्छापूर्ती असं लिहून होतं. त्यानंतर ही आईची देवी जी आहे तुम्हाला दिसत असेल, ही सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन इथे बनवण्यात आलेलं आहे. आपण आलेलो आहे मित्र भक्त मंडळमध्ये, जे मेन लाईनमध्ये आहे. तुम्हाला हे बघू दिसत असेल काही या प्रकारचं पंडाल इथे बांधण्यात आलेलं आहे, आणि इथे एंट्रन्सवर गेल्याबरोबरच तुमच्या अंगावर जे थंड पाण्याचा असा बारीकसा शिरकाव करण्यात येईल, ज्यानं तुम्हाला एकदम वेगळं फ्रेश वाटेल. मी सुद्धा 2 ते 3 वेळा असं चकित झालो का बा हे काय आहे म्हणून. आणि आतमध्ये जे तुम्हाला दिसत असेल इथे जे आहे दुर्गा माता सिंहावर विराजमान आहे, आणि समोर जे आहे मित्र काही या प्रकारची जाळी लावण्यात आलेली आहे, ज्यामुळे आपल्याला जे आहे आईचं जे आहे क्लिअरमध्ये फोटोज वगैरे तर नाही मिळाला. त्यानंतर मित्र आपण थोडंसं समोर आलो मेन लाईनमध्येच, आणि इथे जे आहे संतोषी माता मंदिर आहे तिथेच मित्र प्रसाद वाटप सुरू होता. मित्र तुम्हाला तर माहीतच असेल नवरात्रामध्ये 9 दिवसही कुठे ना कुठे जेवण चालू असते. म्हणजे यवतमाळात या नवरात्रात कोणी जरी आलं तरी उपाशी राहत नाही.
तर मित्र आपण आता जाऊया आणि संतोषी मातेचं जे आहे दर्शन घेऊया. मित्र संतोषी माता कमेंट करणे विसरू नका आणि ही संतोषी मातेची मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सोबतच मी तुम्हाला पुन्हा आठवण देतो, माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. सोबतच मित्र तुम्हाला देव्यांचे सगळे फोटोज, डेकोरेशनचे सगळे फोटोज आपल्या इंस्टाग्राम पेज आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहोत जय हिंद चौक जय हिंद दुर्गा उत्सव मंडळामध्ये. तुम्ही हे बघू शकता का या प्रकारचं डेकोरेशन आहे आणि हे डेकोरेशन लाईटिंगमध्ये खूप जास्त सुंदर दिसत आहे. हेच कारण आहे की यावर्षी जे आहे मी डिसाईड केलं की यवतमाळ नवरात्रीचा जो व्हिडिओ आहे तो मी रात्रीचा शूट करून टाकणार. कारण मी मागच्या वर्षी सकाळी एक शूट करत होतो आणि रात्रीसुद्धा एक शूट करत होतो. त्यामुळे मी यावेळेस डिसाईड केलं की मी रात्रीचा व्हिडिओ पहिले टाकणार. इथे सुद्धा जे आहे पेंटिंग वगैरे तुम्हाला जे मागे काढणं चालू आहे त्याचं काम पूर्ण व्हायचं होतं, म्हणून मी याचा पार्ट जो आहे ना पार्ट 2मध्ये आणेल तेव्हा तुम्हाला हे पूर्ण क्लिअर दिसून जाईल. आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये बघू शकता डेकोरेशन काही या प्रकारचं आहे, ज्यामध्ये भगवान विष्णू मागे शंख वाजवत आहे आणि समोर विष्णू आहे की कृष्णदेव आहे मला हे कमेंटमध्ये क्लिअर करावं, पण रूप एकच झालेलं आहे, विष्णूचाच अवतार भगवान कृष्ण आहे. त्यानंतर इथे आई दुर्गा शंखावर बसून आहे, तुम्हाला हे दिसत असेल आणि काही या प्रकारचं डेकोरेशन आहे. त्यानंतर आपण आलेलो मित्र गांधी चौकात आणि आता इथं घ्या तुम्ही जे आहे जगरात्याचा आनंद. अकाल मृत्यु वो मरे और काल भी उसका क्या करे। ये बात है। अबे ओ यवतमाल के लिए जनता है, देख लो पाकिस्तान वालों, बेटा बेटा पाकिस्तान तेरा बाप है हिंदुस्तान। इथे थोडासा डान्स वगैरे केल्यानंतर आता आपण जाणार आहोत मित्र गांधी चौकातच जे सोमवार जे एक दुर्गा उत्सव मंडळ आहे तिथे. आणि या मंडळाचं सुद्धा मला नाव नाही माहिती आहे, तर कृपया मला कमेंटमध्ये सांगावं. आणि कारण माहिती आहे का मित्र, इतके सारे मंडळ आपल्या यवतमाळमध्ये का प्रत्येक मंडळाचं नाव लक्षात ठेवणं थोडंसं कठीण आहे. इथे बॅनर वगैरे जरी असतं तर मी ते बॅनरचा फोटो काढून ठेवला असता. इथे काही या प्रकारे आई दुर्गेची मूर्ती विराजमान आहे. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे छोट्या गुजरीमध्ये, जिथे तुम्हाला बघू शकता काही सुंदर या प्रकारचं डेकोरेशन आहे आणि वरतं भगवान शिव आणि त्याच्या खाली थोडासा वाघ आहे आणि त्याच्या खालीच तुम्हाला जे आहे एकता मंडळाचं एंट्रन्स गेट दिसत असेल. काही या प्रकारचं हे डेकोरेशन आहे जे मला खूप जास्त सुंदर आणि खूप जास्त रिअलिस्टिक वाटलं. कारण हे असं वाटत आहे की एक अखंड गोट्याला कोरून मंदिर बनवलं आहे की काय असं वाटत आहे. एंट्रन्सवर 2 साप वगैरे काढलेले आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर काही या प्रकारचं निळी थीम आहे, निळा कलर आहे आणि डेकोरेशनसुद्धा निळ्या कपड्याचंच आहे. वरतं खूप सारे कबूतर वगैरे असे अडकवण्यात आलेले आहे आणि इथे तुम्हाला जे गेल्यानंतर आई दुर्गेची जी मूर्ती दिसून जाईल. आणि त्यानंतर हे डेकोरेशनसुद्धा काफी युनिक मला वाटलं. तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. आता मित्र जी तुम्हाला आई दुर्गेची मूर्ती मी झूम करून दाखवतो का या प्रकारे या वर्षीची जी आहे एकता दुर्गा उत्सव मंडळ छोटी गुजरीची मूर्ती आहे. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे बालाजी दुर्गा उत्सव मंडळ. हे मंडळ 1966 पासून आपल्या यवतमाळच्या मोठ्या मंडळांपैकी एक आहे आणि हे यवतमाळचं खूप जुनं मंडळ आहे. बालाजी दुर्गा उत्सव मंडळ यांनी जे डेकोरेशन केलेलं आहे ते यावर्षीचं मित्र रौर किल्ला जे ओडिसाला स्थित आहे ते सुद्धा एक शक्तिपीठांपैकी एक आहे वाटते आणि तिथलंच डेकोरेशन इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे सुद्धा आरती चालू होती आणि त्यामुळेच मी आहे ना जवळ जाऊन जे दुर्गादेवीचा फोटो नाही काढू शकलो आणि व्हिडिओ पण नाही घेऊ शकलो, पण मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करत आहे.
त्यानंतर मित्र आपण थोडंसं समोर आलो म्हणजे बालाजी दुर्गा उत्सव मंडळाच्या बाजून जो रोड जाते तिथेच तर तुम्हाला काही या प्रकारचं हे मंडळ मिळून जाते आणि या मंडळाचं सुद्धा मला नाव नाही माहिती आहे, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता। खूप सुंदर आई दुर्गेची इथे सुद्धा मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि या मंडळात सुद्धा जेव्हा मी गेलो होतो तेव्हा आरती चालू होती। जेही लोक मला इथे भेटले, ज्या लोकांनी मला खूप जास्त असा सपोर्ट वगैरे आणि जे लोक मला भेटल्यानंतर प्रेम दाखवत आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि मी तेवढा डिझर्व नाही करत जितके तुम्ही लोक मला भेटल्यानंतर जितकं तुम्ही मला प्रेम दाखवता। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे थोडंसं तिथून समोर आल्यानंतर म्हणजे गांधी चौकातच काही हे जे दुर्गा उत्सव मंडळ आहे जिथे आई दुर्गा आणि जे राक्षस वगैरे आहे इथलं सुद्धा डेकोरेशन बाकी आहे आणि इथे सुद्धा जे देवीचे हत्यारं वगैरे जे असतात ते ठेवणं बाकी आहे। आता हे तर रोड तुम्हाला माहीतच असेल, एक रोड सरळ इकडे टॉकीजकडे जातो आणि इकडे पाटीपुरा वगैरे जे आहे तिकडल्या साईडला जातो। आता हे बघू शकता काही या प्रकारे इथे जे आहे राक्षस आणि आई दुर्गा माताची मूर्ती विराजमान झालेली आहे। त्यानंतर इथेच मित्र नवप्रभात दुर्गा उत्सव मंडळ आहे। बाहेरून असा एक साधा सिंपलचा पंडाल असला तरी इथली दुर्गादेवी जी आहे खूप सुंदर आहे। जी दुर्गादेवी पूर्ण हवेत आहे, तुम्ही हे बघू शकता, सिंह हवेत आहे, आई दुर्गासुद्धा हवेत उडून त्या राक्षसाला मारण्याचा म्हणजे राक्षसाचा वध करण्यासाठी जात आहे। काही या प्रकारची दुर्गादेवी यावर्षी नवप्रभात दुर्गा उत्सव मंडळाची आहे। त्यानंतर मित्र आपल्याला इथं काही सबस्क्रायबर भेटले होते, मी त्यांचा जे क्लिपमध्ये ॲड केली आणि त्यानंतर आता आपण आलेलो आहे नवीन दुर्गा उत्सव मंडळ आणि हे सुद्धा जे चर्च रोडने जेव्हा तुम्ही जासाल चर्चकडे स्टेट बँक चौकाकडे तर एक लेफ्ट हँड साईडला तुम्हाला टर्न घ्यावं लागेल, तिथे हे दुर्गा उत्सव मंडळ आहे आणि इथली सुद्धा मूर्ती खूप जास्त सुंदर आहे। त्यानंतर मित्र लोखंडी पुलाकडून जे आपण स्टेट बँकेकडे जातो त्याच्यानंतर जो पहिलाच राईट साईडला टर्न येतो त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर मित्र 2 दुर्गा उत्सव मंडळ आणि एक शारदा उत्सव मंडळ आहे। तर आपल्याला इथे पहिल्या दुर्गादेवीची मूर्ती तुम्ही बघू शकता गोट्यांवर विराजमान झालेली आहे आणि इथे जे आहे ना वाघ सुद्धा ज्या आईच्या मागच्या साईडला बसून आहे आणि इथे आई दुर्गेची काही या प्रकारची मूर्ती आहे। हे मित्र पहिलं मंडळ आहे आणि दुसरं मंडळ जे आहे रोडवर आहे आणि इथे मित्र शारदा माता विराजमान झालेली आहे आणि याचा पंडाल सुद्धा साधं सिंपल असलं तरी मात्र जे शारदा माता आहे तिचं डेकोरेशन खूप सुंदर वाटलं। मित्र हे डेकोरेशन म्हणजे ही आईची मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे थोडंसं समोर आणि इथे तुम्हाला दिसत असेल आई दुर्गा देवीचं ह्या मंडळाचं सुद्धा मला नाव नाही माहिती, परंतु इथे सुद्धा आई दुर्गा देवीची खूप सुंदर अशी मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि इथे वाघ आई दुर्गा देवीकडे पाहत आहे। त्यानंतर मित्र आता आपण आलेलो आहे पंचशील दुर्गा उत्सव मंडळाची देवी पाहायला, जिथे मित्र तुम्हाला काही या प्रकारचं साधं सिंपल डेकोरेशन आहे आणि आतमध्ये दुर्गा माता जी आहे विराजमान आहे। सोबतच मित्र तुम्ही आणखी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मित्र तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून चॅनलचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला ऑलवर सेट करा। त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे एकता उत्सव मंडळ, जिथे दरवर्षी कालीमाता विराजमान होत असते। कालीमाता जी आहे खूप विकराल रूपामध्ये जरी असली तरी कालीमातासारखा जे प्रेम आणि दयालू जे आहे आपल्या पार्वती मातांच्या 9 रूपांपैकी एक आहे आणि ही खूप सुंदर असा कालीमातेची मूर्ती यावर्षी इथे विराजमान करण्यात आलेली आहे। कालीमातेची मूर्ती आपल्या यवतमाळमध्ये खूप कमी जागेवर कालीमाता विराजमान असते, त्यापैकी एकता मंडळ इथे जे ही मूर्ती यावर्षी बसविण्यात आलेली आहे, विराजमान करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्र लोखंडी पुलाकडून थोडंसं समोर जाताना मला हे मंडळ मिळालेलं आहे, जिथे खूप सुंदर अशी छोटीशी गुफा बनवण्यात आलेली आहे आणि त्या गुफेमध्ये आई दुर्गा जी आहे पूजा वगैरे करत आहे। आता इथे मित्र बहुतेक डेकोरेशनचं काम बाकी आहे, मला वाटते की ते शिवलिंग वगैरे राहू शकते। जेव्हा मी मित्र याचा पार्ट 2 आणेल डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर तेव्हा मित्र तुम्हाला पूर्ण जे आहे मिळूनच जाईल। इथे बघू शकता तुम्ही ज्या आई आहे ना आरती वगैरे बहुतेक शिवलिंगचीच आरती वगैरे जे करताना राहणार आहे। त्यानंतर वैष्णवी दुर्गा उत्सव मंडळ कॉटन मार्केटमध्ये सुद्धा ज्या डेकोरेशनचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, म्हणून जेव्हा मी पार्ट 2 आणील तेव्हा तुम्हाला यवतमाळमध्ये जितकी दुर्गा उत्सव मंडळ आहे त्यांचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं दिसणार आहे। तर मित्र इथलं सुद्धा जे आहे दुर्गादेवी नौका म्हणजे एक जहाज राहते छोटीवालं ते चालवताना दिसणार आहे आणि याच्या टाक्यामध्ये पूर्ण पाणी राहणार आहे। तुम्हाला वाघ सुद्धा दिसत असेल, हा वाघ सुद्धा इथे पाण्यामध्येच असा उभा असला आपल्याला दिसणार आहे डेकोरेशन पूर्ण झाल्यावर। त्यानंतर मित्र थोडंसं समोर आल्यानंतर इथे माता सप्तशृंगी विराजमान झालेली आहे। तुम्ही आज सकाळीच मी मूर्तिकार राजू वडवाले यांचा व्हिडिओ टाकलेला आहे, जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर तो पाहून घ्या, कारण ही जी सप्तशृंगी माता आहे ती राजू भाऊ वडवाले यांनीच बनवलेली आहे आणि ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि राजू भाऊ वडवाले यांचा व्हिडिओ पूर्ण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, जो तुम्ही पाहून त्यांची संपर्क साधू शकता। त्यानंतर मित्र आपण थोडंसं इथून समोर आलेलो आहे आणि इथे आपल्याला एक शारदा देवी उत्सव मंडळ मिळालेलं आहे। या मंडळाचं नाव बालमित्र शारदा उत्सव मंडळ
असं काहीतरी आहे. आणि इथे आल्यानंतर मस्तपैकी गरम भजे वाटणं चालू होते. तुम्हाला तसं माहीतच आहे, नवरात्रामध्ये 9ही दिवस मित्र कोणीच उपाशी राहत नाही. त्यानंतर मित्र इथली जी शारदा माता आहे, इथलं डेकोरेशनही खूप जास्त सुंदर आहे. जर तुमचं झालं तर नक्कीच इथे पाहायला जा, कारण इथे जे पहाड असे बनवण्यात आलेलं आहे, असं वाटत आहे की ती हवेत उडत आहे आणि इथे शारदा माता विराजमान आहे आणि त्यातून मस्त असं पाणीसुद्धा गळताना आहे. मी इथे थोडंसं लाईट वगैरे डाऊन करून जे तुम्हाला क्लोजअप दाखवतो. आणि आई शारदा देवीची किती सुंदर मूर्ती इथे विराजमान झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला दिसत असेल. जर मित्र झालं तर तुम्ही हे डेकोरेशन नक्कीच पाहायला जा. खूप सुंदर असं हे डेकोरेशन आहे. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे स्टेट बँक चौकात आणि स्टेट बँक चौकामध्ये तुम्हाला हे काही या प्रकारचं डेकोरेशन मिळत असेल. आणि इथे मित्र समर्थ दुर्गा उत्सव मंडळ विराजमान आहे. यावर्षी समर्थ दुर्गा उत्सव मंडळाची जी थीम आहे ती जुने महालासारखे जे घरं होते, जे कौलाचे घरं राहत होते त्यासारखे आहे. आणि आतमध्ये सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. यवतमाळ नवरात्री डेकोरेशन 2024चा जो व्हिडिओ आपण टाकला होता त्यामध्ये सुद्धा आपण हे डेकोरेशन कव्हर केलेलं आहे, पण तेव्हा हे डेकोरेशन कंप्लीट नव्हतं झालं. तुम्हाला इथं दिसत असेल काही वारली पेंटिंग सुपांवर केलेली आहे. आणि इथे जे आहे आपली जे दवडी वगैरे जर राहते, सुपा वगैरे राहते, त्यांच्या इथे मूर्त्यासुद्धा बनवण्यात आलेल्या आहे. हे जे डेकोरेशन खूप युनिक आहे. अशा प्रकारचं डेकोरेशन याआधी तरी मी नाही पाहिलेलं आहे. आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्यानंतर इथे जे आहे ना दुर्गा माताचं स्कंद माता आहे वाटते बहुतेक, जर माझं चुकलं असेल तर कृपया मला माफ करा. पण ज्यामध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांपैकी एक म्हणजे 9 दिवसाचे जे 9 रूप आहे वेगळे वेगळे, त्यापैकीच जे दुसऱ्या नंबरचं रूप आहे ते इथे बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मला कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे जयकारा दुर्गा उत्सव मंडळ. आणि तुम्हाला जर मित्र हे दिसत असेल गरुड लेणी काही ह्या प्रकारे बनवण्यात आलेली आहे. परंतु ही गरुड लेणी शिवाजी जे ग्राउंड आहे तिथे सुद्धा बनवण्यात आली आहे. परंतु ही गरुड लेणी थोडीशी वेगळी आहे. ती का बरं? इथे बाहेर आणि प्रवेश करण्यासाठी एक रस्ता बनवलेला आहे आणि समोरच हनुमानजी विराजमान आहे. प्रवेशवाल्या एंट्रन्समधून जसे तुम्ही आतमध्ये गेले त्यानंतर तुम्हाला इथे छोटंसं पाण्याचा टाका दिसणार आहे. आणि इथे एक मूर्तीसुद्धा तुमचं जे वेलकम करत आहे. आणि इथे तुम्हाला पाय धुवावं लागेल. सगळ्यात पहिले दर्शनाला जायच्या आधी पाय धुतल्यानंतरच मित्र या टाक्याच्या नंतर तुम्हाला इथे गुफेच्या आतमध्ये गेल्यासारखं वाटेल. आणि या गुफेच्या आतमधून तुम्हाला जे आहे आई दुर्गेच्या दर्शनासाठी जावं लागेल. काही युनिक आणि काही वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन आहे. आणि मागच्या वेळेससुद्धा जे गुफेतलंच डेकोरेशन इथे होतं. तर मित्र आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारे आई दुर्गादेवीची जी आहे मूर्ती दिसून जाईल. सोबतच इथलं डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर वाटलं. इथे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे जे आहे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. ज्या साईडला एक साईडला पूर्ण असं धबधबा जे पाणी आहे, पाणी त्या पूर्ण त्या धबधब्यावरून असं खाली उतरताना दिसत आहे. आणि इथे आई दुर्गादेवी 5 फण्याचा नाग यावर विराजमान झालेली आहे. तर मित्र हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करून चॅनलला मात्र माझ्या नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्र हो यवतमाळच्या नगर भवनमध्ये आपण आलेलो आहे, नगर परिषदमध्ये आलेलो आहे. आणि भले आपलं काम नगर परिषदमध्ये होत असं नसणं ती गोष्ट वेगळी आहे. परंतु टिळकवाडीमध्ये जर तुम्ही आले तर टिळकवाडीचे जे दुर्गोत्सव मंडळ आहे तिथे मात्र तुमचं प्रत्येक काम होणार आहे. कारण इथे साक्षात माता दुर्गा आपल्या नगर परिषदमध्ये विराजमान झालेली आहे. नगर परिषदच्या जे बाहेरचं जे डेकोरेशन त्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज जिजामातासोबत आहे आणि संत गाडगे महाराजांची एक छोटीशी मूर्ती लावण्यात आलेली आहे. आणि आतमध्ये माझी आई दुर्गा शेतकऱ्यांना एक उपदेश देत आहे, रडायचं नाही लढायचं म्हणून. तुम्हाला दिसत असेल मागे शेतकरी वगैरेची पेंटिंग वगैरे आहे. शेतकरीचे लोक जे आहेत पाऊस वगैरे नाही आला, जास्त आला, कमी आला तरी पण मित्र त्यांचं खूप जास्त नुकसान होते. नुकसान झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या खूप करतात. तर त्यासाठीच माझी आई दुर्गा त्यांना उपदेश देत आहे की आता रडायचं नाही लढायचा वेळ आलेला आहे. आणि हे बहुतेक शंकरपट आहे. जे शंकरपटा म्हणजे जे आपली दुर्गादेवी आहे ते बैलगाडा चालवत आहे. असंच काही डेकोरेशन यावर्षी जे आहे टिळकवाडीमध्ये बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मित्र तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सोबतच माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे सिंधी कॅम्पची महाराणी पाहायला. या मंडळाचं डेकोरेशन मी पहिलेच ॲड केलं असतं, परंतु मित्र तेव्हा डेकोरेशन हे कंप्लीट नव्हतं झालं म्हणून मला इथे वापस जावं लागलं. त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल समोरच हनुमानजी यांची मूर्ती मोठी एका घरावर ठेवण्यात आलेली आहे, बिल्डिंगवर ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर इथे गुफेसारखं काहीतरी बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे दिसत असेल. आणि या मंडळामध्ये जे आहे मित्र तुम्हाला एकासोबत दुर्गादेवीच्या सगळ्या रूपांची जी आहे
दर्शन होऊन जाईल। नवरात्रीचे दुर्गादेवीचे नवरूप असतात आणि नवही रूपं या मंडळाने सिंधी कॅम्पच्या महाराणीचं जे दुर्गा उत्सव मंडळ आहे त्यांनी दाखवण्यात आलेलं आहे आणि खूपच सुंदर डेकोरेशन यावर्षीचं आहे। यावर्षीच्या फेवरेट डेकोरेशनमध्ये टॉप 10मध्ये हे माझं नंबर 1 वर डेकोरेशन आहे, कारण मित्रो इथे तुम्हाला साक्षात दुर्गादेवीच्या नवही रूपाचं जे आहे दर्शन करायला मिळतं। तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। माझ्या हाताने जर काही काढण्यामध्ये चुकी झाली असेल तर मला माफ करा। सोबतच हा इंट्रो काढण्यात माझी मदत केली त्याबद्दल मित्र शिवाशिष तुझे खूप खूप आभार। आणि तुम्हाला ह्या नवदेव्यांचे मित्र हो दर्शन झाले की नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो तुमचं जर होत असेल तर नक्कीच जे आहे सिंधी कॅम्पचे महाराणी या मंडळाला भेट देऊन आई नवदुर्गेच्या नवही रूपाचे दर्शन करून घ्या। आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा। आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका।